ह्या 4 प्लॉटवरचे जे रहिवासी आहेत ते इथेच रिहॅब होतील. त्यामुळे पिवळे फ्लॅट जे आपल्या ह्याच्यात दाखवले होते ती सगळी रिहॅब युनिट्स आहेत, जी सर्व कॉर्नरला घेतली आहेत, म्हणजे ज्याला आपण प्राईम युनिट्स म्हणतो, ज्याचं व्हेंटिलेशन चांगलं असेल अशा दृष्टीने आता घेतलेली आहेत. ह्या आराखड्यानुसार तुमच्या जी इमारत आपण बघतोय याला विविध विंग आहेत. ह्याला माझ्यामध्ये 8 विंग आहेत. त्यामुळे आपल्याकडे 16 लिफ्ट आहेत त्याला. आणि तिसरा प्रश्न काय होता आपला? आपण अजून एक आपलं पार्किंगचा नंबर अजून ठरवला नाही आहे. नाही, नियमानुसार झालंच, परंतु मला आत्ता मी तुम्हाला 100, 150, 200 असं अनफॉर्च्युनेटली सांगू शकत नाही. वी हॅव नॉट लुक्ड ॲट दॅट. कारण आता हे स्किमॅटिक आहे. याच्यानंतर तुमचे जे अदलबदल असतील, तुमची जी योजना असेल त्याच्याप्रमाणे जी सजेशनसुद्धा डिझाईन बदलू शकतं. पार्किंग कसं निर्माण होतं हे मी तुम्हाला सांगतो. वरची जी बिल्डिंग आहे ह्याचे कॉलम्स खाली उतरतात. त्यांच्या पोझिशन फायनल झाल्याशिवाय एक्झॅक्ट नंबर ऑफ पार्किंग्स किती होतील हे सांगता येणं आर्किटेक्चरली टेक्निकली डिफिकल्ट आहे. नमस्कार, माझं नाव विद्युत महाडेश्वर आणि मी 3 नंबरला रिप्रेझेंट करतो व स्वयंचं मी स्वागत करतो. अच्छा, माझा आता जो यांनी प्रश्न विचारला त्यालाच अनुषंगाने एक प्रश्न आहे की आपण आता रिहॅबचे इन्व्हेंटरी आम्हाला माहिती आहे की ते 640 युनिट्स असतील. तर तुम्ही सेलचे युनिट्स किती आहेत ओव्हरऑल ते तुम्ही इलॅबरेट नाही केले. हा नंबर 1. आणि फेडरेशनला माझा प्रश्न आहे की आपण 1 पॉईंट कॉन्टॅक्ट म्हणून स्वयंला बघतो आहे, राईट? आणि फॉर एक्झाम्पल हा प्रोजेक्ट तुम्हाला अवॉर्ड झाला आणि पुढे तुम्ही कंटिन्यू केलं म्हणजे जॉईंटली, आणि स्वयं जर कुठे फेल झालं तर त्याच्यासाठी फेडरेशनचा काही एक्झिट प्लॅन आहे का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. बस. साहेबांचा प्रश्न चांगला होता. जो फेडरेशनला त्यांनी प्रश्न विचारला आहे त्याची माझी जी बाजू आहे त्याचं उत्तर मी देऊ शकीन. पण तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे सोपं आहे ते देतो. हा जो प्लॅन केला आहे हा जर मान्य झाला आणि ह्याच्याप्रमाणे जर आपण बिल्डिंग करायची ठरवली तर 778 युनिट्स 1 बेडरूमचे आहेत, दोन्ही प्रकारची मिळून. 160 युनिट ही जी तुमचा रिहॅब फ्लॅट आहे त्या प्रकारची आहेत की जी तुमचा रिहॅब एरिया संपल्यानंतर तुमचा रिहॅब एरिया 16 फ्लॅट एका मजल्यावर रिहॅबचे असल्यामुळे 20 मजल्यात संपतो. त्यामुळे 21, 22, 23, 24 आणि 25 ह्याच्यावर उरणारी म्हणजे ती 160 युनिट आहेत. त्याच्यानंतर 200 युनिट ही 1 रूम किचनची आहेत तुमच्या याच्यामध्ये, अशी त्याची विगत आहे. सब्जेक्ट टू दिस प्लॅन इज नॉट फायनल, सो दॅट मे व्हेरी, बट इफ यू वॉन्ट टू आस्क मी की ह्या प्लॅनमध्ये काय दाखवलं आहे तर ते दाखवलं आहे. दुसरी गोष्ट, स्वयंचं आपल्याशी जे रिलेशन असणार आहे हे विकासक असं नसून डेव्हलपमेंट मॅनेजर अशी त्याला आम्ही टेक्निकल संज्ञा दिली आहे लिगली. हे डेव्हलपमेंट मॅनेजर ॲग्रीमेंट असणार आहे. हे अत्यंत एक्सप्लिसिट ॲग्रीमेंट आम्ही डिझाईन केलं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकाचे कॉव्हेनंट्स आहेत, प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, अकाउंटेबिलिटीज, रिस्पॉन्सिबिलिटी आणि कॉन्सिक्वन्सेस या सर्वाचा विचार करून त्यामध्ये त्याच्या प्रोव्हिजन्स केलेले आहेत, जे मी आपल्या ऑलरेडी जे आपले फेडरेशन आहे यांच्याकडे ते दाखल केलेलं आहे. तसेच आपल्या सोसायटीचे जे नियोजित तुमचे जे विधी सल्लागार आहेत, लॉयर्स आहेत, श्री मेहता, त्यांच्याकडे पण ते दिलेलं आहे. हा झाला कायदेशीर भाग. परंतु हे काम करणे हे माझं काम आहे
अशी परिस्थिती निर्माण जोपर्यंत होत नाही की ते करणं हे व्यक्तिगत लेवल तुमच्या दृष्टीने काहीतरी तुम्हाला नाही ह्यात डिस्प्यूट होईपर्यंत आम्ही हे काम करण्याची काम सोडण्याची सुतराम शक्यता नाही. ह्याचं कारण माझं जे फीचं मॉडेल आहे, मी तुमच्याशी ॲग्रीमेंट करून घेताना एकही रुपया घेत नाही. माझी सर्व फी ही कुठल्या तरी स्टेजच्या पूर्ततेनंतर मिळणारी फी आहे, जी कामाच्या व प्रोग्रेस ऑफ वर्कशी रिलेटेड आहे, जी मंथ वाईज नाही किंवा 3 महिने झाल्याने क्वार्टरली इन्स्टॉलमेंट असं नसून प्लिन झाल्यावर एवढे पैसे, फर्स्ट स्लॅब झाल्यावर एवढे पैसे, सेकंड स्लॅब, कामाशी निगडीत शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असणे, तुमचा पार्टनर असणे, तुमच्या कामाची सर्व जबाबदारी घेणे हा यातला माझा सिंपल साधा, मी अत्यंत साधा माणूस आहे. माझ्याकडे मी कधी मॅनिप्युलेटेड किंवा स्टेटमेंट करत नाही. त्यामुळे माझं स्वतःचं मॉडेल, आर्थिक मॉडेल ह्याच्यातलं अत्यंत पारदर्शक आहे, जे आपली फेडरेशन वे करेल. आपण प्रॉपर आपल्या कन्सल्टंटकडनं ते वे करून घेऊनच माझ्याशी करार करणार आहात. मी दिलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात असं नाही. मी दिलेल्या गोष्टी हे माझं सजेशन आहे. याच्यावर तुमचा योग्य त्याच्यामध्ये इनपुट येऊन तुम्ही आणि मी जे ॲग्री करू ते आपण करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा प्रश्न असला की ज्याचे तुम्ही सहभागी आहात, म्हणजे दुसऱ्या बाजूनी फेडरेशन ही तुम्ही नियुक्त केलेली जरी बॉडी असली तरी माझ्या दृष्टीने तुम्ही सर्व माझे क्लायंट आहात. सभासद हा माझा क्लायंट आणि सभासदाला संपूर्ण त्याचं सजेशन किंवा त्याचा जर काही एखादा मुद्दा असेल तर तो फेडरेशनकडे नोंदवणे किंवा जी तुम्ही कॉन्ड्यूट तयार केला असेल त्या सिस्टीममध्ये नोंदवणे, त्याचा विचार होणे, त्याचा परामर्श होऊन हे अंधारात ठेवून कुठली गोष्ट करण्याची मला स्वतः इच्छा नाही. संपूर्ण प्रत्येकाच्या संमतींनी, प्रत्येकाच्या ज्ञानाने आणि प्रत्येकाच्या अवेअरनेसनी ही गोष्ट व्हावी अशी आमची संकल्पना आहे. गोष्ट महत्त्वाची की मी स्वतः आम्ही काहीही जबाबदारी घेणार नाही. आम्ही स्वतः सर्वापासनं हे आहोत आणि तरीसुद्धा आम्हाला कन्व्हेन्शनल पद्धतीपेक्षा सर्व फायदे मात्र मिळायला पाहिजेत असं होणार नाही. हा प्रकल्प आपला आहे. आपल्याकडे हा प्रकल्प राबवण्याचा नोहाव नसल्यामुळे, आमच्याकडे तो नोहाव असल्यामुळे ही सपोर्टिव्ह कॉम्प्लिमेंटरी अरेंजमेंट आहे. त्यामुळे ह्याला लागणारी रिझोल्युशन, ह्याला लागणारे निर्णय व ह्याला लागणारं धारिष्ट्य तुम्हीच दाखवायला पाहिजे. हे सर्व तुम्ही दाखवल्यानंतर मी चित्रात येणार आहे. त्यामुळे आत्ताचा जो आपला समारंभ आहे आजचा, हा ह्याची तुम्हाला माहिती देणे आणि असं तुम्ही करायला ठरवल्यावर आम्ही एक पर्याय आहोत एवढंच सांगणे आहे. थँक्यू. फेडरेशनच्या बाजूने चांगला प्रश्न विचारला तुम्ही. स्वयं फेल झालं तर काय? मुळामध्ये फेडरेशनच्या वकिलांनी आणि फेडरेशननी 3 धोरणं ठरवली आहेत. धोरण म्हणजे एक, सगळ्या ॲप्रुव्हल आल्याशिवाय घर खाली करायचं नाही. सगळ्या ॲप्रुव्हल, म्हाडाचा पुरवठा FSI येण्यापासून G54 ॲप्रुव्हल BMC, राज्य शासन, महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ ज्याच्याकडून लागतात ती सगळी ॲप्रुव्हल आल्याशिवाय घर खाली करायचं नाही. पहिलं धोरण. दुसरं धोरण, प्रकल्पाला लागणारा सगळा फायनान्स, सगळा निधी, जे पैसे लागतील ते प्रिन्सिपली ॲप्रूव्ड झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. असं होता कामा नये 1 वर्ष झालं मला पैसे मिळत नाहीत, पैसे फिरतायत, पैशासाठी फिरतोय, हे घडणार नाही. जी बँक, जी आर्थिक संस्था, जी इन्स्टिट्यूशन मला फायनान्स करायचं ठरवेल त्यांच्यावर माझा रीतसर करार होईल आणि ते माझ्या प्रकल्पाचे शेवटपर्यंत सगळे पैसे फायनली ॲप्रूव्ड करून देतील. ही 2 धोरणं फेडरेशनने ठरवलेत. तिसरं धोरण असं आहे, समजा उद्या जर मी इन्स्टॉलमेंट भरायला किंवा ज्यांचे पैसे परत करायला जर मी फेल झालो, माझा सेल झाला नाही, म्हणजे सेल व्हिलॉसिटी कमी आहे, अपेक्षेप्रमाणे फ्लॅट विकले गेले नाहीत, तरी पण मी जी रिहॅब बिल्डिंग बांधत आहे त्या रिहॅब बिल्डिंगमध्ये मला जाऊन राहण्यापासून कुठलीही बँक परावृत्त करणार नाही. त्या केसमध्ये जो सेल पोर्शन शिल्लक असेल त्या सेल पोर्शन ती बँक ताब्यात घेईल. आपलं घरापासून आपल्याला कुठली बँक रोखणार नाही, कुठली इन्स्टिट्यूट रोखणार नाही. अशा पद्धतीचे 3 मूळ गोष्टी आम्ही ठरवून घेतल्यात. त्याच्यामुळे स्वयं फेल झाला, स्वयं आजच्या तारखेला फेल झाले तर आपल्यासमोर भरपूर ऑप्शन आहेत. स्वयं पुनर्विकास हा जॉईंटली करायचा आहे, त्यांच्याबरोबर करायचं आहे. स्वयं फेल होणं म्हणजे मी फेल होणं, आपण फेल होणं.
तर स्वयं फेल होऊ शकत नाही, कारण मी फेल होऊ शकत नाही. आपण कधीच हरू शकत नाही. आपण संस्था आहोत, आपण मालक आहोत. आपण का हरायचं? आपण एका प्रकल्पामध्ये हरून पण आपण ताट उभे आहोत परत. नाही, मी पुढेच जाणार आहे. त्याच्यामुळे मी हरायचा प्रश्न देत नाही. वेळ लागू शकेल, कारण मला कुठेही पैसे द्यायचे नाही आहेत. ऑन टेबल पैसे देणार नाही. काम झालं म्हाडामध्ये तर खुशीने द्यायचे पैसे स्वयंमध्ये देतील, ते आपल्या बाजूने तो व्यवहार करतील. पण फेल व्हायचा विषय नाही. म्हाडामध्ये स्पेशल सेल उघडलं आहे स्वयंविकासासाठी. मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे की सेल्फ डेव्हलपमेंट केली पाहिजे. मुंबई बँकेचं धोरण आहे सेल्फ डेव्हलपमेंट केली पाहिजे. आनंद आहे. आपण पण त्यांच्यावर करत आहोत. हा एक मार्ग आहे, प्रवास आहे, आपल्याबरोबर चालायचं आहे. आपण हातात हात घालून चालायचं आहे. सगळ्या 8 संस्था एकत्र धरून चालायचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामधून पाठी फिरणं नाही. सगळे अप्रुव्हल मिळवायची, बँकेचं लोन कन्फर्म करायचं, सगळ्या गोष्टी नियोजित ठरल्या, ॲग्रीमेंट झाली की मग खाली जे आपल्याला खात्री आहे की आता माझं बांधकाम सुरू करायची वेळ आली, खाली करून बांधकाम सुरू करायचं. हा एवढाच भाग राहिला. सगळे अप्रुव्हल असल्यानंतर कुठलाही अप्रुव्हल शासनाने निर्णय बदलले तर माझ्यावरती परिणाम होणार नाही, कारण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट शासनामध्ये नसतात. त्या दिवशी ज्यावेळी धोरणं बदलतील त्या दिवशीपासून ते धोरण ॲप्लिकेबल होईल. त्याच्या आधी जे सगळे आवश्यक परवानग्या त्या मी घेईन आणि मगच काम सुरू करेन, हा विषय. त्यामुळे स्वयं जर त्या वेळेमध्ये फेल झाले तर पुढचा विषय परत येऊच की आपल्याकडे आपण. पण ते फेल होणार नाहीत, कारण आम्ही फेल होणार नाही. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या पद्धतीने. बोला पवार साहेब, बोला. पुढे अंदर. प्रथमतः सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स. मी ह्या ठिकाणी करंदी साहेब आले आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे आपलं मार्गदर्शन केलं. त्यांचं देखील सर्वांच्या वतीने आभार मानतो आहे, अभिनंदन करतो आहे. 2 प्रश्न आहेत की हा प्रकल्प स्टार्ट व्हायला व्हॉट इज द टेंटेटिव्हली टाईमलाईन, आणि दुसरा प्रश्न, जे फायनान्स उभं राहणार आहे ते फायनान्स उभं राहताना आमच्या ज्या काही फ्लॅट्स आहेत ते मॉर्गेज राहणार आहेत की नाही, तो आहे. आणि तिसरा प्रश्न मला वाटतं मी जो 2 तारखेला विचारला होता ते आपले सावंत साहेबांबरोबर माझी चर्चा चालू आहे, त्याचं उत्तर मला मिळेल. थँक्यू. त्यांच्या विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे उत्तर देण्याचा सिक्वेन्स थोडा बदलतो, कारण तो सगळ्या टाईमलाईनपेक्षा सुद्धा महत्त्वाचा त्यांचा दुसरा टप्पा होता की जी स्वाभाविक भीती असू शकते ह्याच्याबद्दलची थोडी पार्श्वभूमीसुद्धा विशद करतो. पहिल्यांदा माझं उत्तर सुरू करताना असं म्हणतो की फायनान्स घेणे आणि कर्ज घेणे याच्यामध्ये फरक आहे. अर्थसहाय्य घेणे आणि कर्ज घेणे ह्याच्यामध्ये एक थोडासा फायनान्शियल फरक आहे. ही योजना राबवण्याकरता या योजनेमधले जे इम्पॉर्टंट अंग आहेत की व्यवस्थापन, अर्थव्यवस्था आणि विक्री, या 3 मूलभूत घटनांवर हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. ह्याच्यापैकी जे एक सहाय्य आहे, जे व्यवस्थापकीय सहाय्य तुम्ही माझ्याकडनं अपेक्षित करताय किंवा मी ते ऑफर करतोय, जी फायनान्शियल इन्स्टिट्यूट आपल्याला अर्थसहाय्य करणार आहे ती ह्या प्रकल्पाकरता आणि ह्या प्रकल्पाकरताच फक्त करणार आहे. आपण ज्या गोष्टी ऐकतो बाजारात त्याच्यामध्ये मिसॲप्रोप्रिएशन ऑफ मनी असतं, जे इथे पॉसिबल नाही. कारण कुठली तरी एक स्टेज अचीव झाल्याशिवाय किंवा कुठलं तरी एक काम कंप्लीट झाल्याशिवाय हा निधी बँकेतनं आपल्याला मिळणारच नाही आहे. त्यामुळे व्हॉट एव्हर मनी दॅट वी गेट फ्रॉम द फायनान्शियल इन्स्टिट्यूट, ज्याला आपण कॅपिटलाइज होणे असं म्हणतो, की जो ह्या प्रकल्पातच लागणार आहे, हा आपण दुसरा ॲज अ फेडरेशन किंवा सोसायटी आपण बिल्डर व्यवसायात उतरलेलो नसल्यामुळे आपला दुसरा कुठला प्रकल्प नाही की ह्याच्या नावाने पैसे घ्या, मग थोडी ती जमीन घ्या. सो ज्याला आपण मिसॲप्रोप्रिएशन ऑफ मनी म्हणतो ते पॉसिबल नाही. त्यामुळे जसं सावंत साहेबांनी सांगितलं तसं पूर्ण ह्याला लागणारं अर्थसहाय्य मान्य झाल्याशिवाय
आणि ह्याला लागणारं नियोजन, परमिशन, ज्या काही अप्रुव्हल लागतात 100% आपल्या हातात असल्याशिवाय आपण वेकेट करण्याचा, डिमोलिशन करण्याचा, काम सुरू करण्याचा संबंधच येत नाही. दुसरी गोष्ट, स्वयंपुनर्विकासाला जे फंडिंग ज्या संस्था करू इच्छितात, ज्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्यांना आम्ही याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करतोय किंवा आम्ही त्यांना रिप्रेझेंट करतोय, हे कॉमन माणसाला तुम्ही फंडिंग देणार आहात ह्या भावनेतनं हे प्रॉडक्ट तुम्हाला करावं लागेल असं आम्ही त्यांना सांगतोय की इथे विकसक नाही, प्रायव्हेट डेव्हलपरला जसं आपण कोलॅटरल घेतो, हे घेतो, ते घेतो, असं करून हे तुमचं फंडिंग होऊ शकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सामान्य माणसाला असते ती म्हणजे स्वतःच्या घरावर बोजा असणे ही त्याला मान्य न होणारी गोष्ट आहे, ही ती सहन न करू शकणारी गोष्ट असल्यामुळे फक्त एकाच विषयात आपण हा बोजा अगदी सहज लिलाया घेतो. तो विषय म्हणजे